श्री स्वामी समर्थ कांचन्स किचनमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रीयन आंबोळी कशी बनवतात ते। चला पाहू आपण काय लागते। पहा मी तांदूळ घेतलेत धुवून स्वच्छ भिजवून घेतलेत। मी सकाळी भिजत घातलेले। हे पहा मी इथे पोहे घेतलेत भिजवून छान। उडीद डाळ घेतले भिजवून 4-5 तास। मेथी दाणे घेतलेत भिजवून थोडेसे, आपल्याला जास्त नाही टाकायचे। चला आता आपण मिक्सर मध्ये लावून घेऊ। पहा मी मिक्सरला लावून घेतले, तुम्हाला दाखवते। जास्त बारीक पण नाही करायचं। हे पहा चमचवर दिसते। आपल्याला रव्यासारखं करायचं आहे। आंबोळ्यांचे पीठ अशा प्रकारेच करायचं आहे। डाळीला फक्त बारीक करून घ्यायचं आहे। मी अशा प्रकारे बारीक करून घेते। हे पहा मी सर्व मिक्सरला लावून घेतले। हे पहा आपण आता थोडं मीठ टाकू त्याच्यामध्ये। हे पहा छान असं हलवून घेऊ। पोह्याच्या जागी तुम्ही शिजलेला भात पण टाकू शकता मिक्सरला बारीक करून। इडलीच्या बॅटर सारखंच बनवायचं आहे, फक्त थोडंसं रव्यासारखं बनवायचं आहे। पहा आपण थोडं पाणी टाकून घेऊ। हे पहा मी थोडंसं पाणी टाकले, परत एकदा हलवून घेऊ छान। तुमच्याकडे जर कोणी पाहुणे येत असतील तर तुम्ही हे बनवू शकता। नॉनव्हेज सोबत छान लागते। भाकरीच्या जागी हे बनवू शकता तुम्ही आंबोळी। खायला पण एकदम सॉफ्ट असते, चवीला पण छान लागते, पटकन बनून जाते। पहा अशा प्रकारे आपलं बेटर झाले। आता आपण हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे झाकून। आपण हे झाकून ठेवू। आता गरम जागे ठेवायचं आहे। गरम कपड्याने म्हणजे आपले गरम जे काय असेल गरम कापड त्याने झाकून ठेवा। आता आपण हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे। सकाळी तुम्हाला दाखवते। चला बाय बाय। चला आता आपण पाहू आपलं बेटर झाले का। हे पहा मी रात्री ठेवलेलं होते, तर आता आपण सकाळ झाले बघू। पहा छान असं फुलून आले। हे पहा अशा प्रकारे। मी इनो वगैरे नाही वापरलाय। चला आता पाहू। मी आता थोडंसं काढून घेते एका भांड्यामध्ये, तुम्हाला दाखवते। पहा मी दुसऱ्या भांड्यामध्ये घेतले थोडं काढून। आपण थोडंसं मीठ टाकू। मी रात्री पण थोडं टाकलेलं, थोडं टाकते आता। थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे। हे पहा थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे। आंबोळ्यांचं पीठ पातळ असतं, इडली सारखं नसतं। हे पहा अशा प्रकारे। पहा आम्ही इथे काविल ठेवून घेतले। तुम्ही काविलला काय म्हणता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आम्ही आमच्या भाषेत काविलच म्हणतो। हे पहा इथे आपण ह्याच्यावर आता आंबोळी टाकून घेऊ। मी थोडंसं तेल लावून घेते। हे पण मी तेल लावून घेतले। आता आपण आंबोळी टाकून घेऊ। मी अशी वाटीमध्ये घेतले। हे पहा टाकून घेते अशा प्रकारे। काविलमध्ये घातलेली आंबोळी एकदम गोल प्रकारे निघते, थोडीशी बी इकडे तिकडे होत नाही, छान अशी येते। याच्यावर आपण घावणं पण करू शकतो, छान अशी निघते।
पहा वरती आंबोळीवर कसे हे आले होल होल सारखे छोटे छोटे. आता आपण परतून घेऊ. हे पहा कशी अलगत येते. हे पहा मी परतून घेतले. पहा आता मी काढून घेते. पहा झाले आता आपली आंबोळी. हे पहा छान अशी. परत तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे. हे पहा आम्ही दुसरी आंबोळी टाकून घेतले काविलमध्ये. अशा प्रकारे आपण बनवून घेऊ. पहा आपल्या आंबोळ्या तयार आहेत. हे पहा मी तुम्हाला दाखवते. हे पहा किती सॉफ्ट बनले. हे पहा मी इथे सांबर घेतले. सांबर सोबत पण तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला मी सांगितलेलं की नॉनव्हेज बरोबर छान लागतात किंवा चाय सोबत पण खाऊ शकता तुम्ही नाश्त्यासाठी. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला बाय बाय. थँक्यू.